कशा आहेत तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांच्या माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे. आज होता स्पेशल डे. स्पेशल डे म्हणजे की संडे. संडे म्हटलं तर आमच्यासाठी खूप स्पेशल असते, कारण की मी पण घरी असते आणि मी घरी असल्यानंतर माझ्या घरची सर्व काका काकू वगैरे घरी असतात. तर आज संडे असल्यामुळं माझ्या घरच्या लोकांनी म्हटलं दिवाळी पण आहे पुढल्या वीकमध्ये, तर थोडं साफसफाई करून घ्यायची. तर तेच साफसफाई वगैरे चालू आहे. तर अशी काही साफसफाई आहे. इथनं बेड वगैरे सर्व खाली करून घेतलंय आणि इथला गद्दा वगैरे सर्व टाकलाय उन्हीमध्ये वारू, पूर्ण कपडे वगैरे काढून. आणि इथनं थोडेसे भांडे वगैरे काढायचे आहेत. भांडे वगैरे काढून ते ठेवायचे आहे. सर्व साफसफाई करणं म्हणजे की पुरा वेळच जातो. भांडे काढा, कपडे करा व्यवस्थितपणे आणि त्यानंतर सर्व कामं. आणि तसं पण घरी पाहुणे आले होते घरामध्ये, तर टाईम त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करावं लागलं थोडंसं. आणि अर्धा टाईम तसा झाला आहे. 5 तर तसे पण वाजूनच गेले आहे. 5 तसेच वाजून गेले आणि फक्त आता आमचे भांडे घासघूस होत आहे. कपडे वगैरे आणखी बाकीच आहे आमचे सर्व करायचे. साफसफाई झाडू वगैरे चालू आहे. आता टाइम पिरियड झाला 5 आणि आता आम्ही करत आहोत झाडू. म्हणजे तुम्ही विचार करा की अजून आम्हाला किती वेळ लागेल हे सर्व उचल ठेव करायसाठी वगैरे सर्व गोष्टी. भांडे ना आता मम्मी आणि माझी बहीण भांडे घासत. माझी दिवाल वगैरे झालीच आहे झाडू मारून. आमचा रूम जास्त म्हणजे मोठा नाही आहे, छोटासा आहे, तर जास्त उशीर काही लागत नाही. दिवाळी वगैरे काही प्रॉपर वेनी साफसूफ करायसाठी झाले पूर्ण दिवाळी वगैरे तुम्ही बघू शकता प्रॉपर वेनी. आता झाडू वगैरे मारून घेते आणि मग रूमचा झाडू मारली की हॉलचा झाडू मारायचा राहणार. झाडू वगैरे झाला. झाडू मारून घेतल्याच्या नंतर म्हटलं चला थोडंसं पोछा वगैरे पण मारून घ्यायचं लगे हातच. तेव्हा पोछा वगैरे मारत होती आणि मम्मीला जायचं होतं मार्केटमध्ये, तर तेच माझ्या पोछा व्हायची वाट बघत होती मम्मी. आणि एका साईडला उभी केलं तिला की तू इथे उभी राहा, तेव्हा माझ्या पोछा होत नाही, तेव्हा पण तिकडे यायचं. फायनली माझा झाडू पोछा झाला. आता फक्त मला भांडे ठेवायचे, जे मम्मी आणि माझ्या बहिणीने भांडे घासले ते मी रॅकमध्ये ठेवणार आणि त्यानंतर मी होणार फ्रेश. आणि मग फ्रेश झाल्याच्या नंतर स्वयंपाक करणार. खूप थकल्यासारखं वाटून लागलं, असं वाटतं झोपून जाऊ. आणि गद्दा आणून ठेवायचे आहे. इथे बाहेरून गद्दा आणून ठेवला आहे हॉलमध्ये. आता हॉलबद्दल रूममध्ये आणायचं आहे, प्रॉपर वेनी सेट करायचं आहे बेड वगैरे आणि मग जेवण करून आराम करायचं. भांडे ठेवून देते पटकन सेट करून. आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यानंतर मी त्याला आंघोळ करते. भांडे झाले की आंघोळ करून येईल, तेव्हाच मला थोडंसं बरं वाटेल. मम्मी गेली होती मार्केटला, तर म्हटलं चला आपण तेव्हापर्यंत बेड वगैरे आणि गद्दा वगैरे टाकून घ्यायचा. तर मग गद्दा वगैरे टाकून घेतले आणि गद्दा टाकल्याच्या नंतर बेडशीट वगैरे पण व्यवस्थितपणे करून घेतले. म्हटलं तेव्हापर्यंत थोडंसं आणखी काम हलकं होऊन जाणार. तर मग सर्व झाल्याच्या नंतर मग मी झाली फ्रेश. खूप थकल्यासारखं लागत आहे. सर्व कामं आवरून वगैरे घेतल्या तुम्ही बघू शकता. आणि थोडं बहुत काम वाचलं आहे, ते माझी बहीण आणि मम्मी उद्या करून घेते. आणि स्पेशल जेवणामध्ये डोसा आहे, जे मम्मी मार्केटमध्ये गेली होती, तर मम्मीने येता येता सर्वांसाठी आज जेवणामध्ये डोसा आणला आहे. तर सर्व डोसा खातील. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.